Good morning, friends. In this video, we are going to learn the remaining part of the lessons Miss Addis. You might do it for Tom's sake, he said. की टॉमसाठी तुम्ही हे कराल असं पीटर स्कॉच म्हणाला. यू हॅव नॉट बीन अन ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम, स्नॅप मिस ॲडिस. ही मिस ॲडिस म्हणते की टॉम आणि तू जास्त दिवस चांगला मित्र नव्हतास. But Tom has been a very good friend to me. He would want you to stand by me tonight. Well, I will not say he would not, for Tom always thought better of you than you deserve. Maybe you can stay till he comes home tonight. Then we can hear what he says about it. की टॉम हा तुझ्याशी चांगलंच वागत होता दॅन यू डिझर्व, की तू ज्याप्रमाणे आहे त्याहीपेक्षा तो चांगला वागत होता. मे बी यू कॅन स्टे टिल ही कम्स होम टू नाईट. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तू थांबू शकतो. देन वी कॅन हिअर व्हॉट ही सेज अबाउट इट. तर ही विल बी अप ॲट वर्क फॉर ॲन आवर 8. एका तासाने तो कामावून येईल. अँड द कॉस्ट विल बी क्लिअर. त्यानंतर या सर्व गोष्टी क्लिअर होतील. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. मी बाहेर जाणार आहे आउट ऑफ कंट्री. वेअर विल यू गो. तू कुठे जाणार आहे. आय डोंट नो. देर इज टाईम टू थिंक ऑफ दॅट. विचार करायला वेळ आहे. वेल यू कॅन थिंक ऑफ इट इन हिअर. तू येथेच विचार कर. शी सेड ड्रायली, ओपनिंग अ डोअर विच लेड फ्रॉम द किचन इन टू द स्मॉल शेड ॲट द बॅक ऑफ द कॉटेज. की जो दरवाजा आहे किचनमधून शेड्समध्ये जाणारा दरवाजा आहे तो उघडल्यानंतर ती बोलत होती. दे विल नेवर गेस यू आर दिअर. आणि कुणालाही गेस होणार नाही की तू इथे आहे. स्पेशली इफ आय टेल देम आय हॅव नॉट सीन यू टू नाईट. आणि मी सगळ्यांना सांगेल की तुला मी पाहिलेलं नाही. यू आर अ गुड वुमन मिस ॲडिस. असं तो म्हणतो की तुम्ही चांगली महिला आहात. आय नो आय एम नॉट वर्थ यू आर स्टँडिंग बाय मी, बट मे बी आय वूड हॅव बीन डिफरंट इफ आय वूड अ मदर लाईक टॉम्स. शी डिड नॉट स्पीक. आणि ती काहीच बोलली नाही. बट शट द डोअर. दरवाजा लावला. अँड ही वॉज इन डार्कनेस सेव्ह फॉर अ स्मॉल रे ऑफ लाईट दॅट कम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स. आणि त्या दरवाजाच्या फटीतून येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश अडवत तो होता. बाय दिस लाईट. तर या प्रकाशाने ही कुड सी हर मुईंग टू अँड फ्रोम. आणि या क्रॅक्समधून तो पाहत होता की तिचं असणारं काम प्रिपेअरिंग टॉम सपर. ती टॉमसाठी जेवण बनवत होती. इन अनादर आवर. की एका तासाने टॉम वुड बी होम फ्रॉम आयर्न लॉज फार्म. की टॉम एका तासाने आयर्न लॉजवरून येणार होता. वेअर ही वर्क एव्हरी डे. की जिथे तो दररोज काम करत होता. पीटर क्रॉच ट्रस्टेड टॉम टू हेल्प हिम. पीटर क्रॉचला विश्वास होता की टॉम त्याला नक्की मदत करेल. फॉर दे हॅड बीन फ्रेंड्स वेन दे वेंट टुगेदर टू द नॅशनल स्कूल ॲट लंबरहस्ट. की लंबरहस्टपासून हे दोघे मित्र होते. सिन्स देन द फ्रेंडशिप हॅड नॉट बीन ब्रोकन बाय देअर व्हेरी डिफरंट कॅरेक्टर्स अँड करिअर्स. की वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि करिअर्स तरीही त्यांची अद्यापही फ्रेंडशिप आहे तशीच होती. पीटर क्रॉच हडल डाऊन अपॉन द सॅक्स. की पीटर क्रॉच की त्या सॅक्सवरती श्रँक वन सेल्फ करून तो बसला. अँड फील वन कॉर्नर ऑफ द शेड्स. की शेडच्या एका बाजूला तो होता. अ डेलिशियस स्मेल ऑफ कुकिंग बिगॅन टू कम थ्रू फ्रॉम द किचन. किचनमधून एक स्वादिष्ट वास येत होता. अँड ही होप मिस ॲडिस वुड नॉट डिनाय हिम अ शेअर ऑफ सपर. आणि याला विश्वास होता की मिस ॲडिस त्याला नक्की संध्याकाळचं जेवण देईल. वेन टॉम केम होम. की जेव्हा टॉम येईल. फॉर ही वॉज व्हेरी हंग्री. की ते भुकेलेला असेल. ही हॅड अ लाँग वे टू गो. आणि खूप दूर जायचं आहे. ही हॅड फॉलन इन टू अ काइंड ऑफ हेल्पलेस डोज. आणि नकळत त्याला झोप लागली. ही वॉज रोज बाय द साऊंड्स ऑफ द फुटस्टेप ऑन द रोड. आणि रस्त्याच्या आवाजावरून तो उठला. फॉर अ मुमेंट हिज पुअर हार्ट नियरली चोक हिम. आणि या त्याचं जे पुअर हार्ट होतं ते मध्येच चोक झालं. विथ इट्स बीटिंग. दे वेअर कीपर्स. आणि असं वाटलं की कीपर्स आलेले. दे हॅड गेस वेअर ही वॉज विथ मिस ॲडिस हिज ओल्ड फ्रेंड्स मदर. आणि ते राखणदार नक्कीच याची चौकशी करेल असं वाटलं. ही हॅड बीन अ फूल
टू कम टू द कॉटेज, आणि असा मूर्ख माणूस हा कॉटेजला येणार नाही अशी संकल्पना होती. नियरली लुझिंग हिज सेल्फ कंट्रोल, आणि स्वतःवरचं नियंत्रण गमवून ही श्रँक इन टू द कॉर्नर शिवरिंग, आणि तो हाफ सोबिंग आणि थरथर कापत की त्या शेडच्या कॉर्नरवरती जाऊन बसला. बट द फूट स्टेप्स वेंट बाय. नेक्स्ट मिनिट मिस ॲडी स्टक हर हेड इन टू द शेड्स. दॅट वॉज द कीपर, शी सेड शॉर्टली, आणि हळुवार आवाजात म्हटली, तो राखणदार आलेला आहे. आय सॉ देम गो बाय, की त्यांना जाताना पाहिलं. दे हॅड अ लँटर्न, की त्यांच्याकडे खंदील होते. मे बी इट वुड बी बेटर इफ यू स्लिप्ड आउट नाऊ अँड वेंट टुवर्ड्स कॅन्सिरोन. ही वुड मिस देम दॅट वे अँड गेट ओव्हर टू केंट, की कॅन्सिरोनपासून तू केंटला जाऊ शकतो. देर इज अ लंडन ट्रेन, की तिथून लंडनची ट्रेन आहे. दॅट कम्स फ्रॉम द टॅनब्रिज वेल्स ॲट 10 टू नाईट. दॅट वुड बी फाईन थिंग फॉर मी, माझ्यासाठी ही गोष्ट फाईन असेल मॅडम. बट आय हॅव नॉट द प्राईस ऑफ अ तिकीट ऑन मी, आणि माझ्याकडं तिकिटासाठी पैसे नाही. शी वेंट टू वन ऑफ द किचन ड्रॉवर, आणि ती किचनच्या ड्रॉवरकडे गेली. हेर इज अ 7 शेलिंग, आणि सांगितलं की हे 7 शेलिंग घे. इट विल बी युअर फिअर टू लंडन अँड अ बीट ओव्हर, की लंडनपर्यंत तुझं तिकीट निघेल. फॉर अ मोमेंट ही डिड नॉट स्पीक, काही क्षणासाठी तो बोललाच नाही. देन ही सेड, त्यानंतर तो म्हणाला, आय डोंट नो हाऊ टू थँक यू मॅडम, आणि तुमचे कसे आभार मानावे हे मला कळालंच नाही. ओ यू नीड नॉट थँक मी, आभार मानू नकोस. आय एम डुईंग इट फॉर टॉम, टॉमसाठी ह्या सर्व गोष्टी करते. आय होप यू विल नॉट गेट इन टू ट्रबल बिकॉज ऑफ दिस, आणि या गोष्टीमुळे तुला त्रास होणार नाही. देर इजंट मच फिअर, की याच्यामध्ये भीती नाही. नो वन हॅज एवर लाईकली टू नो यू हॅव बीन इन दिस कॉटेज, कुणालाही वाटणार नाही की तू या कॉटेजमध्ये आहे. दॅट्स वाय आय वूड सूनर यू वेंट बिफोर टॉम्स केम बॅक, आणि टॉम येण्यापूर्वी तू निघून जा. फॉर मे बी ही वूड ब्रिंग अ फ्रेंड विथ हिम, कदाचित तुझ्यासोबत तो मित्र आणू शकेल. दॅट वूड मेक ट्रबल, आणि या गोष्टी अडचणी निर्माण करतील. शी ओपन द डोअर, तिने दरवाजा उघडला. फॉर हिम, बट ऑन द थ्रेशोल्ड दे बोथ स्टूड स्टील, आणि ते दोघेही शांत उभे होते. फॉर अगेन फुटस्टेप कुड बी हर्ड अप्रोचिंग, आणि फुटस्टेपचा आवाज येत होता. दिस टाईम फ्रॉम द फार साऊथ. मे बी इट इज टॉम, सेड मिस ॲडिस, आणि मिस ॲडिसला वाटलं की टॉम असेल. देर इज मोर दॅन वन मॅन दिअर, आणि एकापेक्षा जास्त माणसं होती. आय कॅन हिअर व्हॉइसेस, मी आवाज ऐकला. ही वूड बेटर गो बॅक, शी सेड शॉर्टली. वेट टिल दे हॅव पास्ड एनिवे, विथ अनविलिंग श्रग, आणि अनविलिंग श्रगने ही वेंट बॅक इन टू द लिटल डस्टी शेड्स, की लिटल डस्टी शेडकडे तो गेला. पीटर क्रॉच, विच ही हॅड कम टू हेट, आणि या गोष्टीचा तो तिरस्कार करत होता. शी लॉक द डोअर अपॉन हिम, आणि पुन्हा एकदा तिने तो दरवाजा लॉक केला. द फुटस्टेप ड्रीव नियरर, फुटस्टेपचा आवाज येत होता. दे केम स्लोली अँड हेवीली दिस टाईम, ते हळुवारपणे आणि जड पावलाने येत होते. फॉर अ मुमेंट, काही क्षणासाठी, ही थॉट, ह्याने विचार केला, दे वूड पास आल्सो, ते निघून गेले असेल. बट देअर मोमेंटरी डलिंग वॉज ओनली द क्रॉसिंग ऑफ द स्ट्रिप्स ऑफ ग्रास आउटसाइड द डोअर, परंतु त्या गवतातून त्यांचा आवाज येत होता. द नेक्स्ट मिनिट, आणि नंतरच्या क्षणी, देर वॉज अ नॉक अँड इट वॉज नॉट टॉम. देन ट्रेमलिंग with anxiety and curiosity, Peter Crouch put his eye to one of the numerous cracks in the door, आणि त्या दरवाजाच्या क्रॅक्समधून पीटर क्रॉच उत्सुकतेने आणि काळजीपोटी पाहत होता. लुक थ्रू द इन टू द किचन, किचनमध्ये त्याने पाहिलं. ही सॉ मिस ॲडिस गो टू द कॉटेज डोअर, मिस ॲडिस कॉटेजच्या दरवाजाकडे गेली. बट बिफोर शी कुड ओपन इट, अ मॅन केम इन क्विकली अँड शट इट बिहाइंड हिम, आणि दरवाजा उघडण्यापूर्वीच तो माणसाने घरामध्ये प्रवेश केला. अँड शट इट बिहाइंड हिम. क्रॉच रेकग्नाइज विडलर, आणि क्रॉचने विडलरला ओळखलं. वन ऑफ द कीपर्स ऑफ द स्कॉटनी कॅसल, स्कॉटनी कॅसलचा हा एक राखणदार होता. अँड ही फेल्ट हिज हँड अँड फिट ग्रीव लॅडन कोल्ड्स, आणि त्याचे पाय हे पूर्णपणे थंडीने कोल्डच्या वातावरणाने फरक पडला होता. दे न्यू वेअर ही वॉज देन, दे हॅड फॉलोड हिम, की त्यांनी त्या व्यक्तीबद्दल विचारलं आणि त्याचा पाठलाग करत होते. दे हॅड गेस दॅट ही हॅड टेकन रेफ्युजी विथ मिस ॲडिस, की मिस ॲडिसच्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतलेला असेल त्या व्यक्तीने.
इट वॉज ऑल अप, हे सर्व संपलं. ही वॉज नॉट रिअली हिडन, की तो खरोखरच लपलेला नव्हता. देर वॉज नो प्लेस फॉर हिम टू हाईड, आणि लपण्यासाठी त्याच्याकडे जागाही नव्हती. डायरेक्टली दे ओपन द इनर डोअर, की आतला दरवाजा उघडला. दे वुड सी हिम, की त्याला पाहू शकत होते. वाय कुड नॉट ही थिंक ऑफ थिंग्स वाय कुड नॉट ही थिंक ऑफ थिंग्स बेटर, आणि चांगल्या गोष्टी का विचार करू शकत नाही. ही वॉज नॉट वाय वॉज नॉट ही क्लेवरर ॲट लुकिंग आफ्टर हिम लाईक ऑदर मेन. हिज लेग सडनली रेफ्यूज टू सपोर्ट हिम, त्याचे पाय त्याला सपोर्ट करत नव्हते. आणि ही सॅट डाऊन ऑन द पाईल ऑफ द सेक्स, आणि सॅक्स, की त्या पोत्यांच्या ठिकाणावरती किंवा सॅक्सच्या ठिकाणावरती तो बसलेला होता. द मॅन इन द किचन सीम टू हॅव सम डिफिकल्टी इन सेईंग, की जो माणूस किचनमध्ये होता त्याच्या आवाजामध्ये अडथळा येत होता. व्हॉट ही वॉन्टेड टू मिस ॲडिस, की त्याला मिस ॲडिसला जे सांगायचं होतं. ही स्टूड बिफोर हर सायलेंटली ट्विस्टिंग हिज कॅप, की तो तिच्यापुढे सायलेंटली बसलेला होता. वेल व्हॉट इज इट, शी आस्क. आय वॉन्ट टू स्पीक टू यू मॅडम, की तो म्हटला मला तुमच्याशी बोलायचं आहे. पीटर क्रॉच लिसन, पीटर क्रॉच शांतपणे ऐकत होता. स्ट्रेनिंग हिज इयर्स, की तो ऐकण्याचा स्ट्रेनिंग हिज इयर्स करत होता. फॉर हिज थर्डिंग हार्ट नियरली ड्रोन ही द व्हॉइसेस इन द नेक्स्ट रूम. ओ नो, ही वॉज शुअर, की त्याला खात्री होती. शी वुड नॉट गिव्ह हिम अवे, की त्याला खात्री होती. शी वुड नॉट गिव्ह हिम अवे, तर त्याच्यासाठी ते प्रयत्न करणार होते. इफ ओनली फॉर टॉम सेक, की टॉमसाठी. शी वॉज अ गुड सोर्ट मिस ॲडिस, की मिस ॲडिस ही चांगली महिला होती. वेल, शी सेड शार्पली, की ती शार्पली म्हणाली. द मॅन रिमेन टंग टाईड, परंतु तो माणूस काहीच बोलत नव्हता. आय हॅव ब्रॉट यू बॅड न्यूज मॅडम, तो म्हटला मी तुमच्यासाठी वाईट बातमी आणलेली. हर एक्सप्रेशन्स चेंज, की तिचे एक्सप्रेशन्स बदलले. वॉट, इट इज नॉट टॉम, की टॉमबाबत नाही का. इज इट, ही इज आउटसाईड, तो बाहेरच आहे. सेड द कीपर. व्हॉट डू यू मीन, याचा अर्थ काय. सेड मिस ॲडिस अँड शी मूव द डोअर, की तिने दरवाजा उघडला. डोंट मॅडम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू, मी तुम्हाला सांगितलं आहे. टोल्ड मी वॉट. ओ बी क्विक मॅन, फॉर मर्सीज सेक. शी ट्राय टू पुश पास्ट हिम टू द डोअर, आणि अशा प्रकारे ती दरवाजाकडे गेली. Okay, in such a way we have learned these lessons. We will see the remaining part in the next lecture. I hope you will understand this video. Thank you very much.